आपण आता हा समारोपाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी होतोय। या 17व्या समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, विचारवंत, पत्रकार, संपादक माननीय रमेशजी पतंगे यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी अध्यक्षीय समारोपीय भाषण करावं, आम्हा सर्वांना संबोधित करावं। हे 17वा साहित्य संमेलन समरसता साहित्य परिषद आणि ज्ञानेश्वर माऊली ज्ञानपीठ सार्वजनिक वाचनालय या दोन्ही संस्थांमार्फत इथे भरवलं गेलेलं आहे। सर्व व्यवस्था कार्यकर्त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे पार पाडल्या। याचा गेल्या कालपासून आजपर्यंत आपण सर्वांनी उत्तम प्रकारे त्याचा अनुभव घेतलेला आहे। म्हणून तुमच्या सर्वांच्या वतीने मी इथल्या सर्व कार्यकर्त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। मला माहीत आहे की इथले अनेक कार्यकर्ते असे आहेत की ज्यांचा अशा प्रकारच्या साहित्य संमेलनाशी काही संबंध कधी आला असेल असं नाही। म्हणजे ज्याला साहित्यिक भाषेत बोलायचं तर साहित्यिक व्यवहाराशी काही संबंध आला असं नाही काय, परंतु ते सगळे संघाचे कार्यकर्ते आहेत। मी संघाचा कार्यकर्ता आहे आणि संघ कार्यकर्त्याची सवय काय असते, ती सवय अशी असते की एकदा ठरलं अमुक गोष्ट करायची की मग ते बाकीचे सगळे प्रश्न विचारत बसायचं नाही। जे ठरलं त्याप्रमाणे पूर्ण ते पार पाडण्याचा प्रयत्न करायचा सर्व शक्ती लावून। पूज्य बाळासाहेब देवरस या कार्यकर्त्यांचं वर्णन करत असत की देव दुर्लभ कार्यकर्त्यांचा हा संच आहे। त्याचा सगळा अनुभव आपण या ठिकाणी घेतलेला आहे। अशा सर्व देव दुर्लभ कार्यकर्त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो। या ठिकाणी पूर्व संमेलनाध्यक्ष प्राध्यापक शेषराव मोरे दोन्ही दिवस उपस्थित आहेत। नाहीतर संमेलनात खरं म्हणजे त्यांना कामं वगैरे भरपूर आहेत, व्याख्यानाची निमंत्रणेही भरपूर असतात, परंतु ते अध्यक्ष झाले आणि समरसतामय झाले असं म्हणायला काही हरकत नाही आणि ते खऱ्या अर्थाने आपले झालेले आहेत। ईश्वर नंदपुरेंचा तर मी स्वतः अनुभव घेतलेला आहे नागपूरला, आणि ते त्या संमेलनाच्या अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी जणू काही स्वतःला समरसतेच्या कार्याला वाहूनच घेतलेलं आहे। अशी ही आपल्या सर्व समरसता साहित्य संमेलनाची उपलब्धी आहे, ही फार मोठी उपलब्धी आहे। याचं व्हिज्युअलायझेशन ज्यांनी केलं त्यांचं मला या ठिकाणी अगदी स्मरण होता, ते म्हणजे स्वर्गीय दामोदर दाते, की ते जर नसते तर हे समरसता साहित्य संमेलन, महाराष्ट्रातला समरसता मंच वगैरे सुरू व्हायला आणि काम रुजायला खूप वेळ लागला असता। झालं नसतं असं काही म्हणण्याचं काही कारण नाही, परंतु दामोदरांमुळे ते काम फार सुकर झालं आणि हा समरसता साहित्य संमेलनाचा विषय समरसता मंचाच्या बैठकीमध्ये, त्यावेळेला मी त्या मंचाचा कार्यवाह होतो, हा 2-3 वर्ष चालू होता की एकदा आपण हे संमेलन भरवलं पाहिजे, संमेलन भरवलं पाहिजे। मग आता नको, आता ही वेळ सोयीची नाही, हे कार्यक्रम आहेत, ते कार्यक्रम आहेत, आणि कुठल्या कार्यकर्त्यांना विचारलं तर त्यांना भीतीच वाटायची की संमेलन आमच्याकडे भाव आहे, कसं काय आहे, आपल्याला पेलवणारा विषय नाही। आणि मग जसं मी मागाशी म्हटलं की मी संघाचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे संघ कसा चालतो, कसा चालवायचा असतो याचं मला चांगलं ज्ञान आहे। तेव्हा मी एका बैठकीमध्ये निर्णय घोषित करून टाकला की यावर्षी अमुक महिन्यामध्ये म्हणजे जानेवारीमध्ये जळगावला समरसता साहित्य संमेलन भरेल। त्यावेळेला रमेश महाजन त्या बैठकीमध्ये होते, जळगावचे समरसता मंचाचे प्रमुख म्हणून।
नंतर ते मला म्हणाले की पतंगे तुम्ही सांगून टाकलं, हे कसं काय होणार? म्हणलं होईल, ते तुम्ही तयारीला लागा, बाकी तुम्हाला ज्या काही अडचणी येतील त्या आपण सगळे मिळून सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि आम्हा कोणालाही साहित्य संमेलन म्हणजे काय असतं, ते कसं भरवायचं असतं, ते अध्यक्षाची निवड कशी करायची, परिसंवाद कसे करायचे, कशाचा आहे काहीही अनुभव नाही. शून्य अनुभव आम्हाला होता, कोणाला काही अनुभव नाही. परंतु एकदा ठरवलं की अमुक गोष्ट करायची की मग ते शिकावं लागतं. ते आम्ही सगळं शिकून घेतलं आणि ती जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळे त्यावेळेला मी 150 पुस्तकं गोळा केली होती साहित्यासंबंधामधली आणि ती सगळी वाचली. साहित्य म्हणजे काय, व्यवहार म्हणजे काय, रसिक म्हणजे काय, आस्वाद म्हणजे काय, आस्वादक समीक्षा म्हणजे काय, साहित्य मूल्य म्हणजे काय. जेव्हा आपण या फील्डमध्ये चाललो आहोत तेव्हा लोक आपल्याला विचारतील, तेव्हा संघाची प्रश्नाची उत्तरं तर आम्ही देऊ शकतो की हे काय आहे, ते तुमचं हिंदू राष्ट्र काय आम्ही सांगू शकतो. पण हे साहित्यातले प्रश्न आल्यानंतर आपल्याला काहीच माहीत नाही आहे, आपली पाटीकोरी, हे काही बरोबर नाही. त्यामुळे त्या सर्व विषयाचा आम्ही कार्यकर्त्यांनी भरपूर अभ्यास केला आणि नंतर मी ती सगळी पुस्तकं 150-200 पुस्तकं तरी असेल मला वाटतं, मी ती आमची कन्या सुवर्णा हिला देऊन टाकली. म्हटले घे आणि वाचत बस, कारण इथून पुढे तुम्हाला हे सगळं काम करायचं आहे. तेव्हा एखादा काम करत असताना त्याचा अभ्यास करावा लागतो, त्याच्या संबंधातलं सर्व जुजबी ज्ञान का होईना, अगदी खोलातलं एखादा समीक्षक म्हणजे ईश्वर नंदापुरे जसे समीक्षेसंबंधी बोलतील तसं काही मी बोलू शकणार नाही. पण मला त्याची परिभाषा माहिती आहे, ती परिभाषा मला एकदम नवीन, काय बोलतात बघा काही समजतच नाही, अशी स्थिती नाही राहणार. तर एवढं पुरतं तरी ज्ञान त्या त्या विषयाचं हे कार्यकर्त्याला मिळवावं लागतं. हे मी एवढ्यासाठी तुम्हाला सांगतो की समरसता साहित्य संमेलनासाठी जे सगळे येतात हे हौशे गवसे नवशे नाही आहेत. तुम्ही ते जमलेले जे आहात हे आपल्या चला अशी मौज न मिळे पुन्हा पाया, लग्नाला जातो मी द्वारकापुरा म्हणून आलेले नाही आहेत. आपण काहीतरी घेण्यासाठी आलो आहोत आणि जाऊन आपल्याला ते द्यायचं आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने आपली एक तयारी होणं, तयारी करणं हे नितांत गरजेचं असतं. इथे या व्यासपीठाला विजयराव कापरेंचं नाव दिलेलं आहे. खरं म्हणजे त्यांच्या नावाचा उल्लेख मला माझ्या अध्यक्षीय भाषणातच करायला पाहिजे होता, परंतु भाषणाचा विषय इतका डोक्यात असतो की हे प्रस्ताविकाचे सगळे विषय जे असतात ना, हे काही लक्षातच येत नाहीत, सुटूनच जातात. किती आठवण केली, काही लिहिलेलं असलं तरी तिकडे लक्षात जात नाही. विजयराव कापरे हे पहिल्या साहित्य संमेलनापासून ते 16व्या साहित्य संमेलनापर्यंत सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या स्वतःच्या खांद्यावर घेऊन काम करणारे कार्यकर्ते होते ते. आणि म्हणून त्यांची अनुपस्थिती इथे आम्हा सर्व कार्यकर्त्यांना, मी काय, आमचे रमेश महाजन काय, डॉक्टर सुवर्णा रावळ काय, या सर्वांना पदोपदी त्यांची इथे आठवण येते, जाणीव होते की आज इथे कापरे बसले असतील. इतकं त्यांचं या क्षेत्रातला हे संकल्पना मूर्त स्वरूपात आणण्याच्या दृष्टीने त्यांचं योगदान हे फार मोठं आहे. तसंच समरसता साहित्य परिषदेची घोषणा ही पहिल्या साहित्य संमेलनामध्ये आम्ही केली. जेव्हा बघितलं की हे साहित्य संमेलन आपण जी काही कल्पना केली त्याच्यापेक्षाही 101% काय 150% यशस्वी झालेलं आहे. एवढी मोठी संख्या, एवढे साहित्यिक, अगदी राम शेवाळकरांपासून त्याला उद्घाटनाला आले, डॉक्टर आनंद यादव त्याचे अध्यक्ष झाले आणि त्या अध्यक्ष भाषणात ते म्हणाले की समरसता एक साहित्य मूल्य आहे. तेव्हा साहित्य मूल्यासंबंधी त्यावेळेला मी काही वाचन केलेले असल्यामुळे मला एकदम बरं वाटलं, आनंद वाटला की आपल्या पहिल्या संमेलनामध्ये साहित्यिक परिभाषेमध्ये हा समरसतेचा विषय एका ज्येष्ठ साहित्यिकांनी आणला. आणि मग तेव्हा असं आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं की हे वन टाईम इव्हेंट न करता हा दरवर्षी करण्याचा विषय झालेला आहे. आता एकदा केलं सोडून दिलं असं नाही चालणार, तर आता हे दरवर्षी आपण करायला पाहिजे. आणि मग दरवर्षी करायचं असेल तर समरसता मंच हे त्याचं व्यासपीठ नाही,
तर त्याच्यासाठी समरसता साहित्य परिषद ही नवीन निर्माण केली पाहिजे. आणि मग तिची घोषणा जळगावला झाली. प्राध्यापक अनंत तोरो हे मराठी आणि कानडी भाषेतील एक ज्येष्ठ साहित्यिक होते. आधी गिरीश कर्नाडपासून ज्यांचे साहित्यिक संबंध आहेत, असं साहित्य क्षेत्रातील फार मोठं नाव आपले कार्यकर्ते. त्यांना मी म्हटलं, ते होते त्या साहित्य संमेलनात, की सर तुम्हाला हे सगळं अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी लागेल, कारण आम्ही फारच नौके आहोत. ते म्हणले, त्याने आनंदाने ते स्वीकारलं. आणि मित्रांनो, समरसता साहित्य परिषदेला जे एक वजन आणि उंची प्राप्त झाली, त्यामध्ये अनंतराव तोरोंचं योगदान हे फार मोठं योगदान आहे. आणि त्यांच्यामुळे समरसता साहित्य परिषद साहित्य जगतामध्ये एक चर्चेचा विषय झाला, एक आदराचा विषय झाला. आणि नंतर जे साहित्य संमेलनाला अध्यक्ष मिळत गेले, ते सुद्धा साहित्य क्षेत्रातील मान्यवर दिग्गज असे, म्हणजे प्रभा गणोरकरांसारखे असतील किंवा विश्वास पाटील यांच्यासारखे असतील, ते सर्व अनंत तोरो यांच्या एका फोनमुळे मिळाले. इतकं त्यांचं या क्षेत्रातलं योगदान फार मोठं आहे. म्हणून त्यांचंही स्मरण या ठिकाणी मला आवर्जून होतं आणि केलं पाहिजे. असा हा 1998 साली सुरू झालेला समरसता साहित्याचा प्रवाह जो आहे, तो आता 17व्या वर्षात त्यांनी पदार्पण केलेलं आहे. पुढचंही साहित्य संमेलन आता पुढच्या वर्षी कुठे भरेल महाराष्ट्रामध्ये. म्हणजे महाराष्ट्राचे संघाच्या रोठीचे 4 प्रांत आहेत, हे कोकण प्रांतात झाला. मग आता कदाचित पश्चिम महाराष्ट्रात किंवा विदर्भात असं कुठेतरी ते साहित्य संमेलन भरवण्याचा निर्णय होईल. आणि हा प्रवाह जो आहे हा असाच पुढे चालत राहील. साहित्याचं एकूण महत्त्व काय असतं आपल्या जीवनामध्ये? एक संस्कृत सुभाषित आहे, साहित्य संगीत कला विहीना साक्षात पशु पृच्छ विषाणहीन. म्हणजे ज्याला साहित्य संगीत कला याच्यामध्ये काही गोडी नाही, समजत नाही, तो पशुच आहे. त्याला फक्त शेपटी नाही एवढं फक्त म्हणायचं. आणि पुढे त्याची ओळ संस्कृत सुभाषित अशी आहे, त्याचा अर्थ असा आहे की तो गवत खात नाही, असा मनुष्य गवत खात नाही, हे प्राण्यांवरचे मोठे उपकार समजले पाहिजेत, कारण त्यांचं अन्न कमी झालं असतं. इतकं आपल्या जीवनामध्ये साहित्य संगीत कला याचा अनन्यसाधारण महत्त्व आहे. शाळेतनं गेलेला अडाणी माणूस देखील गाणं गुणगुणतो, कविता गुणगुणतो, त्याला एखादी कथा माहीत असते, लोककथा माहीत असते, कहाण्यातली कथा माहीत असते. साहित्याशी त्याचा संबंध आईच्या उदरातून बाहेर पडल्यापासूनच सुरू होत असतो, बाईच्या अंगाई गीतापासून सुरू होतो. असे साहित्याचे संस्कार हे बालवयापासून आपल्या सगळ्या पिढीवर, म्हणजे मानवजातीची कुठली का असे ना, इंग्रज असो, फ्रेंच असो, मराठी म्हणत असो, हा प्रत्येकावर त्याच्या त्याच्या संस्कृतीचे हे साहित्याचे संस्कार हे घडत असतात. म्हणून साहित्याचं महत्त्व हे आपल्या जीवनामध्ये हे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर म्हणजे, आणि तोही समरसता साहित्य परिषदेच्या संदर्भात विचार केला, कारण जनरल साहित्यासंबंधी बोलायचं तर मग तुम्ही म्हणाल की पतंगेंचं डिरेलमेंट झालेले दिसते, हे भलतीकडे चाललेलं आहे. तेव्हा साहित्य परिषद हा विषय घेऊन विचार करायचा म्हटला आणि महाराष्ट्राचा विचार करायचा म्हटला तर आपल्याकडे 2 प्रकारचे साहित्य निर्माण होतं. एक साहित्य असं डोकं फिरवणारं आणि दुसरं साहित्य असं डोकं ठीक करणारं. आता डोकं फिरवणारं जे साहित्य आहे ते पुस्तक रूपाने सुद्धा होतं. आणि मग जे चळवळ महाराष्ट्रामध्ये ज्या चालल्या, जातीय नावं घेऊन ज्या चळवळी चालल्या, त्यांनी जे साहित्य निर्माण केलेलं आहे ते जर तुम्ही वाचलं तर वाचलं म्हणजे अनेकांना जेव्हा मी सांगतो की वाच, तो थोडं काय वाच, वाचवत नाही हो, काय भयानक गोष्ट आहे. म्हणजे आपल्या सर्व श्रद्धा, आपले महापुरुष, आपले सर्व जीवनमूल्य यांच्या संबंधी जितक्या घाणेरड्या भाषेत मनाला वेदना होते, राग बिल, अशा प्रकारच्या भाषेमध्ये लिखाण करणं आणि मग त्याला पुरोगामी साहित्य म्हणणं.
प्रोग्रेसिव्ह साहित्य म्हणणं किंवा विद्रोहाचं साहित्य म्हणणं, ह्या प्रकारचं एक साहित्य की जशी पावसाळ्याच्या याच्यामध्ये त्या कुत्र्याच्या शेपट्या उगवतात भरपूर, तसा भरपूर साहित्य निर्माण होत असतं. हे सर्व साहित्य माणसाचं मन कलुषित करणारं, तरुणांची डोकी फिरवणारं आणि त्याला आपल्याच धर्म, संस्कृती, देश, समाज याच्या विरुद्ध उभं करणारं साहित्य असतं. तेव्हा हे साहित्य नव्हे, याला साहित्य म्हणता येणार नाही. आणि म्हणून दुसरं डोकं ठीक करणारं साहित्य निर्माण करावं लागतं. तेही विपुल प्रमाणात निर्माण करावं लागतं. विचाराला दिशा देणारं साहित्य निर्माण करावं लागतं. आणि मला असं वाटतं की ती सर्व जबाबदारी समरसता साहित्य परिषदेच्या या सर्व अधिवेशनामध्ये, साहित्य परिषदांमध्ये जे सहभागी होतात, मध्ये परिसंवादात सहभागी होणारे असतील, लेखक असतील, अध्यक्ष असतील, उद्घाटक जे कोणी असतील, या सर्वांची जबाबदारी आहे समाजाला एक ठेवणारा, समाजाला बांधून ठेवणारा, समाजाला विचार प्रवृत्त करणारा, समाजाला आपल्या दोषांसंबंधी आत्मचिंतन करायला लावणारा आणि आम्हाला एक सुदृढ, बलशाली अशा प्रकारचा निर्दोष समाज जीवन या ठिकाणी उभं करायचं आहे. अशा प्रकारची प्रेरणा देणारं साहित्य निर्माण करणं याची नितांत गरज आहे. आणि म्हणून मित्रांनो, हे साहित्य निर्माण करण्याची जबाबदारी माझ्या सकट आपल्या सर्वांची आहे. आणि म्हणून ज्याला परमेश्वराने ही प्रतिभा दिलेली आहे, ज्याला कविता करायची आहे, ज्याला नाटक लिहायचे आहे, ज्याला नाटिका लिहायचे आहे, वैचारिक काही वाङ्मय निर्माण करायचं आहे, त्यांनी आपली बुद्धी या ठिकाणी चालवली पाहिजे. भगवद्गीतेचा आपल्याला आदेशच आहे तो असा, न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम कर्मसंगीनाम. म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की न बुद्धिभेदम जनयेत. अरे सर्वसामान्य माणसाचा बुद्धिभेद होईल अशा प्रकारचं कुठलंही कृत्य करू नये, कुठल्याही प्रकारचं वागणूक करू नये. कारण त्याच्यामुळे एकदा बुद्धिभेद झाला की प्रणश्यती, माणसाचा सगळा जीवनच नाश होतो, समाजाचाही नाश होतो. म्हणून तो बुद्धिभेद करणारं जे साहित्य आहे, त्या साहित्याच्या विषाणूंपासून आपल्याला वाचलं पाहिजे, समाजाला वाचवलं पाहिजे. हे आणि हे सगळं दायित्व आपल्या सर्वांचे आहे असं मला वाटतं. आज देशात काय चालतं, म्हणजे महाराष्ट्रात काय चालतं की हा आपला हिंदू समाज आहे, त्याचे जातीपातीचे प्रश्न आहेत, अस्पृश्यतेचे प्रश्न आहेत, जंगल दऱ्यात राहणाऱ्या आपल्या वनवासी बांधवांचे प्रश्न आहेत. हे प्रश्न पूर्णपणे संपले. आज काही प्रश्न राहिलेले नाही आहेत. असं जर मी विधान केलं तर तुम्ही सगळे हसाल, कारण ती वास्तविकता नाही आहे. प्रश्न आहेत, त्याची तीव्रता कदाचित कमी झाली असेल, त्याच्याविषयीचं एक तत्वज्ञान उभं करण्याची मनोवृत्ती कमी झाली असेल. असं कुणी काही मांडलं तर लोक त्याच्याविरुद्ध उभे राहतात, अरे तू काय बेडासारखा बडबडून राहिला. म्हणून आज मनुस्मृतीचं समर्थन करण्याचं कोणी धाडस करू नाही शकणार. ती झाली कालबाह्य झाली, आता ती आमच्या लोटांचे काही उपयोगाचे नाही आहे. तर इथपर्यंत एक बौद्धिक परिवर्तन, मानसिक परिवर्तन झालं आहे, परंतु जीवनाच्या सर्व प्रकारच्या व्यवहारातून जातीयता गेली, जातीपातीचे सगळे विषय गेलेले आहेत, स्पृश्यतेच्या सगळ्या भावना संपलेल्या आहेत. असं काही झालेलं नाही आहे. त्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये राहतात. त्याचा भांडवल करून आणि मग नवीन नवीन प्रकारचे जे प्रश्न उत्पन्न केले जातात, म्हणजे जुने प्रश्न आहेत, त्या जुन्या प्रश्नांच्या भांडवलावर नवीन आणखीन प्रश्न निर्माण करण्याची जी एक चढावड चाललेली आहे, ती समाजाच्या दृष्टीने अत्यंत घातक, धोकादायक आणि आपण सर्व सुजाण मंडळींनी त्याचा फार गंभीरपणे विचार करावा असे सगळे विषय आहेत. मग नवीन नवीन नामाने ब्राह्मणांविरुद्ध काहीतरी आग पाखड करायची. ब्राह्मण झाला किती श्रेष्ठ तरी तो मारण्याच्याच लायकीचा आहे अशा प्रकारची कवनं करायची. या प्रकारचे जातीय तेढ वाढवणारे विषय हे जर आपण सुरू केले तर मला
फार खेदाने म्हणावं लागेल की आपल्याला महात्मा फुले काय किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय किंवा राजर्षी शाहू महाराज काय यातले काहीही कळलेलं नाही, त्यांच्याविषयीचा काही आपल्याला आकलन झालेलं नाही. कारण त्याच मनस्थितीमध्ये आपण पुन्हा जात आहोत. म्हणून हे जे धोके आहेत, या धोक्यापासून आपण स्वतः पहिलं आपल्याला वाचवलं पाहिजे आणि आपल्या सहवासात बरोबर जे असतील त्यांना त्या सगळ्या गर्तेत जाऊ देता कामा नये, या दृष्टीने सावध राहिलं पाहिजे. असं या प्रसंगी मला तुम्हाला सर्वांना आवर्जून सांगावं असं वाटतं. महापुरुषांची विकृती करण्याचा तर एक मोठा धंदा उघडला आहे आपल्या देशामध्ये. मग ते महापुरुष कुठल्याही विचारधारेचे असेनात. तुम्ही जर नेटवर गेलात तर पंडित नेहरूंच्या संदर्भामध्ये मग ते मोगल वंशाचे कसे होते, मग त्यांच्या किती स्त्रियांशी संबंध होते आणि कसे होते आणि काय होते, अशा प्रकारचा विकृत मजकूर भरपूर सापडेल. तीच गोष्ट महात्मा गांधीच्या संदर्भात सापडेल. ही जी विकृती आहे, म्हणजे जो लिहिणारा टाकणारा जो आहे त्याच्या मनातील विकृती जी आहे त्याचा तो जाहीर प्रदर्शन करत असतो. यांचं देश उभारण्यातील कॉन्ट्रीब्युशन काय आहे, योगदान काय आहे, भले ते आमच्या विचारधारेचे नसतील, परंतु त्यांच्या देशभक्तीवर, त्यांच्या त्याग तपस्येवर, त्यांनी केलेल्या देश उभारणीच्या प्रयत्नासंबंधी आहे शंका आपण कशी काय घेऊ शकणार. ते घेण्याचं पाप आपण करू नये. विचाराची मतभेद जरूर असावेत, ते असलेच पाहिजेत, परंतु कोणाच्याही प्रामाणिकपणाबद्दल, त्याच्या हेतूबद्दल, सद्विवेकबुद्धीबद्दल त्याच्या शंका घेण्याचा आपल्याला काही अधिकार नाही. त्यांचं जे ऐतिहासिक स्थान आहे, तो व्यक्ती आपल्याला आवडो न आवडो, त्याचं ऐतिहासिक स्थान आपण हिरावून घेऊ शकत नाही. सावरकरांविषयी काय म्हटलं जातं, त्यांच्या विचारांची किती विकृती चाललेली असते. आणि जसं केंद्र सत्तेमध्ये परिवर्तन झालं, महाराष्ट्रात परिवर्तन झालं, अनेक राज्यात परिवर्तन झालं, तर तशी ही सगळी जी ब्रिगेड आहे, ही ब्रिगेड चवताळलेली आहे. आणि मग ते कधी गुरुजींवर हल्ला करतील, कधी सावरकरांवर हल्ला करतील, कधी हेडगेवारांवर हल्ला करतील. या सर्वांना माझं सांगणं असं आहे की तुम्हाला हल्ला करण्याचे घटनेने अधिकार दिलेले आहेत, ते काही मी हिरावून घेऊ शकत नाही, कोणी आम्ही घेऊ शकत नाही. परंतु वैचारिक हल्ले करा, विचाराशी विचाराने मुकाबला केला पाहिजे, तो तर्कशुद्ध रीतीने केला पाहिजे. काहीतरी येण्यासारखा लिहून कसं काय चालेल. रामचंद्र गुहा नावाचे एक मोठे इतिहासकार देशात गणले जातात. ते मराठी माणसाला बहुतेक माहीत नसतात, कारण त्याचा कोणी आपण काही वाचत नाही, म्हणजे आपल्यापर्यंत येत नाही ते. पण इंग्रजी वर्तमानपत्रात त्यांना म्हणतात एमिनंट हिस्टोरियन. या एमिनंट हिस्टोरियननी संघाविषयी एक लेख लिहिला आणि असले आकडेचे तारे तोडले की ते वाचणाऱ्याला, शाखेत जाणारा एखादा सामान्य स्वयंसेवक असेल तोही म्हणाल की हा किती बावळट माणूस आहे, काय याला संघाचं काही माहीत नाही. एमिनंट हिस्टोरियन अँड हू डझंट नो ABCD ऑफ RSS. संघ काय आहे, तो कसा चालतो, त्याची निर्णय प्रक्रिया कशी आहे, त्याचे अधिकारी कसे निवडले जातात, त्याची विचारधारा काय आहे, काही माहिती नाही, काही ठोकून देतात. तेव्हा हे असं ठोकून देतो ऐसा ही जी प्रवृत्ती चाललेली आहे, त्या प्रवृत्तीच्या सुद्धा मित्रांनो आपल्या सर्वांना इथून पुढच्या कालावधीमध्ये खंबीरपणे मुकाबला करावा लागेल. आता ते मार खाण्याचे आणि दिवस संपले हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे मार देण्याचे दिवस आले असं नाही मी म्हणणार, पण विचाराचा प्रतिकार विचाराने करण्याचे दिवस आलेले आहेत, ठणकावून करण्याचे आलेले आहेत. जसं समर्थ रामदास स्वामी म्हणत असत, आम्ही कोणाचे काय खातो रे, तो बाप राम आम्हाला देतो रे. तसं आम्ही कोणाचं काय खातो काय, तेव्हा आम्ही आमचे विचाराने आणि त्यांची समर्थ आहोत. तेव्हा या भूमिकेमध्ये येऊन आपल्याला त्याचा मुकाबला केला पाहिजे, त्याच्यावर हल्ले चढवले पाहिजे, त्याच्याशी लढलं पाहिजे. आणि मग असं लढायचं असेल तर त्याला एक शब्द आहे आजच्या कालावधीच्या संदर्भामध्ये,
आम्हा सर्वांना बौद्धिक योद्धे झालं पाहिजे. माता भगिनी ते बसला आहेत, त्यांच्याविषयी म्हणायचं तर त्या बौद्धिक रणरागिणी झाल्या पाहिजेत. आणि का बौद्धिक योद्धा व्हायचा असेल तर रणांगणात जाणाऱ्या योद्ध्याला जसं शस्त्राचं शिक्षण घ्यावं लागतं, ती बंदूक कशी चालवायची, ती तोफ कशी चालवायची, विमान कसं उडवायचं, ते रॉकेटचं कुठलं बटन दाबलं असताना ते रॉकेट उडेल, ह्याचं सगळं त्याला तांत्रिक जसं ज्ञान असावं लागतं, तसं बौद्धिक योद्ध्याला सुद्धा ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला ही बौद्धिक लढाई लढायची आहे ते क्षेत्र काय आहे, सामाजिक क्षेत्र काय आहे, तिथे काय चाललेलं आहे, आपल्याला शिवराळ करणारे लोक काय लिहितात, काय बोलतात, त्यांचे त्यांच्या युक्तिवादाची पद्धती कशी असते, थोडासा युक्तिवादाचा अभ्यास जर आपण केला, थोडासा जरी केला, तरी युक्तिवादातील फॅलसिस म्हणजे युक्तिवादातील गफलती या सहज पकडता येतात आणि मग तोच युक्तिवाद त्याच्यावर उलटवता येतो. हे आपण शिकलं पाहिजे, थोडंसं वाचन केलं पाहिजे. आणि ज्या पूज्य डॉक्टर बाबासाहेबांच्या 125व्या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जे संमेलन भरवलं, डॉक्टर बाबासाहेबांचे राष्ट्र उभारणीतील योगदान, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. किती अफाट ज्ञान त्यांनी मिळवलं. दुपारच्या म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये प्राध्यापक शामराव अत्रे यांनी त्यांच्या ज्ञानसाधनेबद्दल आणि त्यांच्या घटना समितीतील पहिल्या उत्स्फूर्त भाषणासंबंधी जे भाषण त्यांनी वाचून दाखवलं, त्यावरून आपल्याला लक्षात येईल की असं उत्कृष्ट भाषण, उत्स्फूर्त भाषण हे एरागबाळा करता येणार नाही. म्हणजे मी समजा तिथे असतो आणि माझ्यावर तशी प्रसंग आला असता तर माझी बोबडीच वळली असती. तोच माणूस करू शकतो की जो नित्य सिद्ध आहे, विचाराने जो पक्का आहे, ज्याच्या कॉन्सेप्ट क्लिअर आहेत, आपल्याला काय करायचं हे त्याला बरोबर माहीत आहे, असाच माणूस मग असं उत्स्फूर्त उत्तम प्रसंगाला साजेसा युक्तिवाद करणारा भाषण करू शकतो. इतकी सिद्धता आपल्याला करता आली पाहिजे. आणि त्यासाठी वाचन करण्याशिवाय काहीही पर्याय नाही. आता वाचाल तर वाचाल हे वाक्य जे आहे आपण इतक्या वेळा वाचलेलं असतं, लिहिलेलं वगैरे, तेव्हा ते मी सांगितलं जातात की नवीन असं काही नाही. परंतु वाचनाला काही पर्याय नाही, वाचन केलं पाहिजे. परंतु नुसत्या वाचनाने काही होत नाही. वाचन करून म्हणजे अन्न जे असतं ते एक वेळेला आपण खातो, पोट भरलं किंवा खाणं बंद करतो. मग बाकीचं काम जे असतं ते शरीर करतं, म्हणजे पोट करत राहतं. ते अन्नाचं विश्लेषण करणं, त्यातले घटक पदार्थ बाजूला काढणं, मग कार्बन टाकाऊ पदार्थ बाहेर काढणं, त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे ते रक्तात जाईल, अमुक तिकडे जाईल, तमुक तिकडे जाईल, असे सगळे अन्न शरीराला पोषण करणारी जी द्रव्ये असतात त्याचं विघटीकरण करण्याचं काम पोटात चालू असतं. ते आपल्याला समजतही नाही कसं काय चाललं आणि काय चाललंय. जेव्हा डेफिशियन्सी निर्माण होते आणि डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर म्हणतो की वा तुझ्या शरीरामध्ये लोहाचं प्रमाण खूप कमी आहे, मग या गोळ्या खा किंवा या भाज्या खा, अमुक खा तमुक खा. तसं वाचन केल्यानंतर त्याचं मनन करावं लागतं, त्याचं चिंतन करावं लागतं. तर मग ते वाचन जे आहे ते आपल्याला पचतं. अन्न पचवण्याचं काम पोट करतं, वाचन पचवण्याचं काम मेंदूला करावं लागतं. म्हणून वाचन वगैरे जे खाद्य आहे ते मेंदूचं असतं. पोटाच्या खाद्याकडे जितकं आपण लक्ष देतो, म्हणजे सकाळी उठल्यानंतर नाश्ता पाहिजे, दुपारी भोजन पाहिजे, 4 वाजल्यानंतर काहीतरी थोडंसं चावमाऊ पाहिजे, रात्री जेवण पाहिजे, हे जितकं शरीराच्या पोटासाठी जितकं आवश्यक आपण समजतो तेवढा मेंदूचा खुराकसुद्धा आवश्यक आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये आणि त्याच्यासाठी वाचन मनन चिंतन, वाचन मनन चिंतन ही प्रक्रिया जी आहे ही निरंतर चालू ठेवली पाहिजे. आणि ती एकदा चालू झाली, सवय लागली की ते ज्या सवय असणारे असे जे इथे बसलेले आहेत
त्यांना त्यांचा किंवा माझा स्वतःचाही अनुभव सांगायचा, तरी जरी मी जेवत असलो तरी मला आता जाऊन लेख लिहायचा आहे. तो लेख काय लिहायचा आहे आणि त्याची मांडणी कशी केली पाहिजे, त्याला संदर्भ लागतील, ते मला कुठे शोधावे लागतील, हे काम मेंदू करत राहतं. हात आणि तोंड हे खाण्याचं काम करतं, मेंदू आपलं काम करीत राहतो. हे का होतं? हे सवयीचा परिणाम असतो. तेव्हा या सवयी आपल्याला लावून घ्याव्या लागतील आणि खऱ्या अर्थाने उत्तम प्रकारचे बौद्धिक योद्धे हे आपल्या समरसता साहित्य परिषदेच्या माध्यमातून पुढच्या 5-10 वर्षामध्ये महाराष्ट्रभर उभे राहिले पाहिजेत. माझा एखादा लेख वाचला विवेकमधला, तरुण भारतमधला, आणखीन कुठला, की मग वाचणारा फोन करतो, की कधी तो मेल करेल, कधी व्हॉट्सअपवर पाठवेल वगैरे. जेव्हा मी लेखन करायला सुरुवात केली तेव्हा असं काही आलं की बरं वाटायचं, म्हणजे प्रारंभाचा दिवस असता त्यावेळेला बरं वाटतं. पण आता त्याचा त्रास होतो म्हणून मी माझा फोन बिन पण देत नाही, की तो केव्हा फोन करेल आणि काय करेल काय हे माहीत नाही. आणि म्हणून माझ्या अशा सगळ्या चाहत्या लोकांना माझं सांगणं आहे की एकटा रमेश पतंगे पुरा पडू शकत नाही. महाराष्ट्राच्या या बौद्धिक लढाईमध्ये एकटा रमेश पतंगे काही कामाचा नाही, उपयोगाचा नाही. त्याच्या आयुष्यालाही मर्यादा आहे, त्याच्या क्षमतेलाही मर्यादा आहे, सर्वच गोष्टीला मर्यादा आहेत. म्हणजे माझ्याकडे बघितलं की मला लोक 2-3 प्रश्न तर हमखासच विचारतात की पतंगे तुमचं वय किती आहे आता? हां, मग मी वय सांगतो. मग अरे एवढ्या वयाची तुम्ही जरा फार चांगलेच तब्येत राखून आहात. त्याचा दुसरा अर्थ असा होतो की आता वय झालं ना, आता जरा स्वस्त बसा, आता किती करत राहणार. तेव्हा नवीन तरुणांनी, नवीन मंडळींनी पुढे आलं पाहिजे. सावरकरांनी जसं 42च्या मला वाटतं त्या साहित्य संमेलनामध्ये लेखण्या मोडा आणि बंदुका घ्या संदेश दिला, तसा आता संदेश देण्याची वेळ आलेली आहे की आता झोप मोडा, वाचन करा, लेखणी हातामध्ये घ्या आणि लिहिते व्हा. पेरते व्हा तसं लिहिते व्हा, आपापल्या पद्धतीने लिहिते व्हा. लेखन करणं ही अनेकदा पहिल्यांदा लेखन करायचं म्हटलं, एक पत्र लिहायचं म्हटलं तरी 2-2, 3-3 तास जातात. काय लिहायचं समजत नाही. परंतु त्या सगळ्या प्रक्रियेतून जावं लागतं. मी पण गेलेलो आहे. आज मला लेख लिहायला काही वेळ लागत नाही. विषय डोक्यात तयार असतो, समोर कोणाला तर मी बसवतो आणि डिक्टेशन देतो. तो जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ लेखन करायला लागतो. या स्थितीपर्यंत आपल्यातील प्रत्येकजण येऊ शकतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्यामुळे त्याचा सराव केला पाहिजे आणि सराव करायचा म्हणजे या सर्व विषयाची साधना करावी लागते. म्हणून माझं तुम्हाला आवर्जून सांगणं असं आहे की खऱ्या अर्थाने तुम्ही समरसतेचे साधक व्हा, बौद्धिक योद्धे व्हा, समरसतेचे साधक व्हा आणि ही साधना आपल्या जीवनामध्ये करत राहा. साधनेचा आपल्याकडे अनेक शब्द असे आहेत भारतीय भाषेमध्ये, त्याला इंग्रजीमध्ये आणि कशामध्ये पर्यायी शब्द नाही आहेत. साधनेला सुद्धा पर्यायी शब्द नाही आहेत. साधना म्हणजे जी निरंतर करायची असते, न थकता करायची असते. उतायचं नाही, मातायचं नाही, घेतलेला वसा टाकायचा नाही, असं जे कथेत सांगितलेलं असतं तसं ही साधना आपल्याला निरंतर करत राहावं लागेल. आणि ती आपण करत राहिलो तर सगळं महाराष्ट्राचं हे जे सगळं विषाक्त वातावरण, जातीमय आणि असं सगळं जे आहे हे बदलायला फार वेळ लागला असं नाही. आणि खऱ्या अर्थाने फुले आंबेडकर शाहू पंचकांचं जे स्वप्न आहे, निर्दोष, समृद्ध, समतायुक्त, संघटित, बलशाली अशा प्रकारचं समाजाचं चित्र हे आपण आपल्या हयातीतच उभं राहिलेलं आहे असं पाहू शकतो. आणि म्हणून नवीन काळाचं आव्हान ओळखून आपण त्यासाठी सिद्ध झालं पाहिजे असं मला वाटतं. पूज्य डॉक्टर बाबासाहेबांचा विचार करत असताना आपल्या या साहित्य संमेलनामध्ये विविध सत्रांमध्ये त्यांच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला गेलेला आहे. तरीसुद्धा 1-2 विषय असे मला वाटतं की ज्याची पुन्हा उजळणी करणं आवश्यक आहे. कारण देशामध्ये बाबासाहेबांच्या विकृतीकरणाचा एक मोठा, ज्याला षडयंत्र म्हणता येईल,
हे देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात चालू असतं. आपण जर इंग्रजीचं वाचन करायला सुरुवात केली आणि नेटवर जर गेलो तर हे विकृतीकरण करणारी मंडळी कोण आहेत आणि ते काय काय करत असतात, काय काय उपद्व्याप करतात. मगाशी त्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा उल्लेख झाला, ते विद्यापीठ आहे. आता गाजणारं हैदराबाद विद्यापीठ आहे. असे अनेक विद्यापीठं त्याची केंद्र झालेली आहेत की जे बाबासाहेबांच्या सर्व विचारांचं भयानक प्रकारे विकृतीकरण करत असतात. अकॅडमिक फील्डमधली माणसं आहेत ती. एक उदाहरण सांगतो की ज्या पुस्तकाचा काल आणि आज अनेक वेळा उल्लेख झाला ते म्हणजे अनायलेशन ऑफ कास्ट. हे बाबासाहेबांचं न झालेलं लाहोरमधलं भाषण, त्याची पुस्तिका झाली. या पुस्तिकेचं एक पुस्तक प्रकाशित झालं गेल्या वर्षी, अनायलेशन ऑफ कास्ट, आणि त्याला प्रस्तावना लिहिलेली आहे अरुंधती रॉय यांनी. आता हे मोठं आश्चर्य झालं पुस्तक जगताच्या क्षेत्रामध्ये. मी पुस्तक लेखक आहेत, माझ्यासमोर बसलेले मोरे किंवा ईश्वर नंदपुरे हे देखील पुस्तक लेखक आहेत. आम्हाला पुस्तक प्रस्तावना लिहायची असेल तर आम्ही कोणाला सांगणार लिहायला की जो विषय मी लिहिलेला आहे त्या विषयातला ज्याला काही समजतं, ज्याला काही ज्ञान आहे, त्याचा पूर्वाभ्यास आहे, त्यांनी बघावं बाबा मी जे काही लिहिलेलं आहे हे योग्य प्रकारे लिहिलेलं आहे ना. एक विवेचक प्रस्थानवाला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी हा विषय जर सोडला पुस्तक, तर कुठल्याही पुस्तकाची प्रस्तावना कोणाकडनं लिहून घेतलेली नाही. कारण त्यांच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहायची त्यांना काय कोणाची आवश्यकता वाटली नाही. ही अरुंधती रॉयनी प्रस्तावना लिहिली. 1936-37 साली प्रकाशित झालेलं पुस्तक, त्याचे कॉपीराईट संपून जातात कॉपीराईटच्या कायद्याप्रमाणे. त्यामुळे ते मी सुद्धा प्रकाशित करू शकतो, त्याला काय कॉपीराईटची केस माझ्यावर कोणी करू शकत नाही. आणि त्याला प्रस्तावना लिहिली. आणि प्रस्तावनात काय लिहिलं म्हणजे माणसं जी विदेशातली जे पुरस्कार देणारे ज्या संस्था आहेत ते किती चांगला शब्द नाही आहे, पण आता तो वापरल्याशिवाय मला काही पर्याय वाटत नाही, त्यामुळे मला माफ करा. कसल्या नालायक लोकांना पुरस्कार देतात त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. त्यांना मोठं करायचं पुरस्कार देऊन, लार्जर दॅन लाईफ अशी त्याची इमेज तयार करायची, आयकॉन तयार करायचे. आणि आपल्याकडे असं आहे की घर की मुर्गी डाल बराबर. म्हणजे मला एखाद्या या ज्ञानेश्वर ग्रंथालयाने समजा उद्या पुरस्कार दिला, काय कुठल्या तरी ज्ञानेश्वर ग्रंथालयाचं काय एवढं महत्त्व, कोणी त्याची दखल घेणार नाही. पण लंडनमधल्या कुठल्या तरी फालतू ग्रंथालयाने पुरस्कार दिला, ते इंग्रजी वर्तमानपत्रच काय मराठी वर्तमानपत्रात माझा फोटो येईल, माझं चरित्र येईल, माझं पुस्तक सगळं काय येईल. कारण आपल्याला गोऱ्यांनी आपल्याला पाठ थोपटल्याशिवाय, चांगलं म्हटल्याशिवाय आपण मोठे आहोत असं आपल्याला कधी वाटतच नाही. इतकी गुलामीची मानसिकता आपल्या ह्याच्यात बिलगलेली आहे. तेव्हा हे बुकर पारितोषिक मिळालं आणि विदिन 1 नाईट अरुंधती राय या सगळ्या देशव्यापी फार मोठ्या विचारवंत अमुक तमुक काय तुम्ही जी 1760 विशेषणं लावाल ती आहेत. अगदी नम्रपणे सांगायचं की आमचे म्हणजे शेषराव मोरांना ते आवडणार नाही, पण ते शेषराव मोरांच्या बुद्धिमत्तेची जर तुलना केली तर त्यांच्या पायाशी बैठण्याची सुद्धा लायकी नाही त्या बाईची. अशी बुद्धिमत्तेच्या माणसाला एवढं मोठं करायचं. आणि मग तिने प्रस्तावनात काय लिहिलं, प्रस्तावनात हे लिहिलं की गांधी हे किती नालायक होते, ते कसे जातीय होते, ते बनिया जातीचे होते, त्यांनी आंबेडकरांच्या विषयी कसे आक्षेप घेतले, त्यांना पुणे करार कसा करायला लावला वगैरे वगैरे. ज्या पुस्तकाचा जो प्रतिपादित विषय आहे, प्रस्तावना लिहायची म्हणजे काय, अनायलेशन हे काय पुस्तक आहे, तर ते पुस्तक आहे हिंदू समाजाच्या पुनर्रचनेचा जाहीरनामा, असं त्याचं मी वर्णन करतो. ज्याला हिंदू समाजाचं कल्याण करायचं आहे
हिंदू समाज संघटित करायचा आहे, हिंदू समाज निर्दोष करायचा आहे, ज्याला हिंदू समाज यातील जातीपाती सगळ्या संपून टाकायच्या आहेत आणि एक अजिंशी समाज निर्माण करायचा आहे. त्याच्यासाठी ते सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटेशन आहे बाबासाहेब आंबेडकरांचं. आणि म्हणून ते त्याच्याविषयी त्या पुस्तकामध्ये काही प्रस्तावनात काय नाही, एक ओळ काय, एक शब्द देखील नाही. मग प्रश्न असा निर्माण होतो की तथाकथित गांधी भक्त गेले कुठे? ते तुषार गांधी कुठे गेले? ते आणखीन कितीतरी गांधी आहेत गांधी परिवारातील, ते सगळ्यांची नावं मला एकदम आठवत नाहीत. गोपाल गांधी, जे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याबरोबर त्यांनी हिंदूमध्ये लेख लिहिला, म्हणजे पंतप्रधान झाले आता काय होणार देशाचं अशी चिंता व्यक्त करणारा. असे हे सगळे गांधी गेले कुठे? ज्या महात्मा गांधींची एवढी प्रचंड बदनामी त्या पुस्तकामध्ये केलेली आहे त्याच्याविषयी काय बोलत, असा महापुरुषांचं विडंबन करणं, त्याच्याविषयीचं वेडवाकडं लिहिणं, याची एक ओढ आपल्या देशामध्ये लागलेली आहे. बाबासाहेबांना सुद्धा त्याच्यामध्ये त्याचा उपयोग केला जातो. दे यूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॉर देअर पेटी गेन्ससाठी त्याचा उपयोग करतात. आणि म्हणून अशांचं सुद्धा लेखन वाचून आणि आपण समजून घेतलं पाहिजे, बाबासाहेबांना नीट समजून घेतलं पाहिजे. आणि मला वाटतं की ते त्यांच्या जीवनातले समजून घेण्याचे जे 3 पैलू आहेत ते आपण नीट जाणले पाहिजेत, मनन चिंतन केलं पाहिजे. माझ्या दृष्टीने सर्वात मोठा त्यांचा पैलू आहे ते या देशातील महान धर्मपुरुष होते. आणि म्हणून धर्मपुरुष म्हणून त्यांचा आपण खूप सखोल अशा प्रकारचा अभ्यास चिंतन केलं पाहिजे. त्यांचा शेवटचा ग्रंथ गौतम बुद्ध आणि त्याचा धम्म हे त्यांचा मॅग्नम ओपस असं याला म्हणतात, म्हणजे आपल्या जीवनात सर्व तत्त्वज्ञान मांडणारा अशा प्रकारचा तो एक ग्रंथ आहे. त्याचा अध्ययन मननशीलन आपण केलं पाहिजे. तो बौद्ध धर्माचा ग्रंथ आहे हा विषय बाजूला ठेवून हा भारतीय तत्त्वज्ञानाचा संदर्भातला एक अतिशय अप्रतिम अशा प्रकारचा ग्रंथ आहे की जो आम्हाला आजच्या काळातील आमचे प्रश्न कसे समजून घेतले पाहिजेत आणि सोडवले पाहिजेत याचं मार्गदर्शन करतो. आणि मी जर असं विधान केलं